नमस्कार मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतील उद्याच्या म्हणजे 14 जूनच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण बघणार आहोत. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा ट्विस्ट. अवनी आणि राजा जेव्हा घरी निघालेले असतात त्यावेळी त्यांना पोलिसांचा फोन आलेला असतो आणि तातडीने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार असतं. अवनी आणि राजा दोघंही पोलीस स्टेशनमध्ये जातात. आता राजाला माहित असतं की पोलीस स्टेशनमध्ये काय होणार आहे आणि जेव्हा अवनीला खरं कळेल तेव्हा अवनी त्याला किती ओरडणार आहे या गोष्टीचा अंदाज आता राजाला असतोच. राजा आणि अवनी दोघं पोलीस स्टेशनमध्ये जातात. दोघंही बसलेले असतात. तेव्हा आता पोलीस मॅडम अवनीला विचारतात की हा राजा तुला काही त्रास वगैरे तर देत नाही ना? तेव्हा अवनी म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. मॅडम अवनीला विचारतात की तुझ्या वडिलांनी काही मारण्याची धमकी वगैरे दिली का तुला? तेव्हा अवनी म्हणते की नाही, अजिबात नाही. आता अवनीने पोलिसांना जी उत्तरं द्यायची असतात ती दिलेली असतात आणि नेमका तिथे हवालदार आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये अवनी आणि राजाच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट असतं, जे की पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेलं असतं. आणि त्यावेळी घडलं असं असतं की त्यावेळी राजाला माहित असतं की तो सर्टिफिकेटवर साईन करतोय, परंतु अवनीला माहित नसतं की ती मॅरेज सर्टिफिकेटवर साईन करते. आणि मॅरेज सर्टिफिकेट हे राजानेच अवनीकडून साईन करून घेतलेलं असतं. आणि ज्यावेळी हवालदार मॅरेज सर्टिफिकेट अवनीच्या हातामध्ये देतो तेव्हा अवनीला प्रचंड मोठा धक्का बसतो. ती म्हणते की हे काय आहे? हवालदार सांगतात की अहो असं काय करताय? इथे मागे तुम्ही लग्न केलं ना पोलीस स्टेशनमध्ये, त्याचं हे मॅरेज सर्टिफिकेट, तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ह होऊन आलंय. हे ऐकल्यावर अवनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती म्हणते की काय, हे कसं काय शक्य आहे आणि मला नको हे मॅरेज सर्टिफिकेट. मॅडम म्हणतात की काय, असं काय मॅरेज सर्टिफिकेट नकोय, तुमचं मॅरेज झालंय ना आता, मग मॅरेज सर्टिफिकेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड तुम्हाला पाहिजे की नाही? बस तुमचं पोलीस स्टेशनमध्ये काम झालं त्यामुळे तुमचं लवकर काम होतंय, नाहीतर हे डॉक्युमेंट काढायला तुम्हाला किती टाइम लागेल? आणि राजाला ती म्हणत असते की काय झालंय, असं का रिॲक्ट करताय तुम्ही? तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे ना, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आलंय. तेव्हा राजा म्हणतो की नाही मॅडम, मला तर आनंदच झालाय. अवनी म्हणते की मन मला आनंद नाही झालाय ना. तर मॅडम विचारतात की काय झालंय, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा अवनी म्हणते की मला हे मॅरेज सर्टिफिकेट नकोय. मॅडम म्हणतात की का नकोय? अवनी म्हणते कारण हे लग्नच खोटंय. आता हे ऐकल्यावर मॅडमला तर धक्का बसतो. मॅडम म्हणतात की काय, अगं तुम्हीच तर म्हटलात ना की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून तर तुमचं पोलीस स्टेशनमध्ये लग्न लावून दिलं होतं. तुमचे जे आई वडील आहे ते तुमच्या जीवावर उठले होते, तेव्हा किती तुम्ही राडा केला आणि एकमेकांशी लग्न करायला तुम्ही किती आतुर होतात आणि आता म्हणताय की हे लग्न खोटंय. तुम्हाला काय हा सगळा खेळ वाटतो का? अवनी म्हणते की मॅडम मॅडम प्लीज माझं ऐका. हे बघा, आम्ही जे लग्न केलं होतं ना ते खोटं लग्न होतं. खरं तर मला माझी स्वप्न पूर्ण करायची होती, म्हणून माझ्या घरचे तडजोड करत नव्हते. पण त्याचसाठी त्यांना फक्त मी दाखवण्यासाठी हे केलं होतं, कारण मला त्या विवांशी लग्न नव्हतं करायचं आणि मी राजासोबत लग्न करण्याचं फक्त नाटक केलं होतं. त्यावेळी आता मॅडम प्रचंड चिडलेल्या असतात आणि त्या अवनीला म्हणतात की तुला काही अक्कल आहे का गं? तुला लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलीचा खेळ वाटतो का? इथे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लग्न केलंय, पुरावे सुद्धा तुमच्या लग्नाचे आहेत आणि आता तुम्ही म्हणताय की हे लग्न खोटं होतं म्हणून. एकतर तुम्ही मूर्ख आहात, नाही तर तुम्ही आम्हाला तरी मूर्ख बनवताय. खरंच, मी किती मूर्ख आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं की तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करतात, यांचं आयुष्य पुढं चांगलं असावं म्हणून तुमच्यासाठी मी स्टँड घेतला आणि तुम्ही काय केलंय? तुम्ही आता मलाच येड्यात काढताय. ते काही नाही. अवनीला ते विचारतात की तुझ्या वडिलांचा नंबर सांग. आत्ताच्या आत्ता मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगते. तेव्हा अवनी म्हणते की अहो प्लीज, प्लीज तुम्ही आता असं काही करू नका, कारण माझे वडील हे हॉस्पिटलमध्ये आहेत. मॅडम विचारतात की काय झालं त्यांना? तेव्हा अवनी म्हणते की आमच्या लग्नाचा त्यांना धक्का बसला आणि त्यांना हार्ट अटॅक आला होता. हे ऐकून आता मॅडमला प्रचंड राग येतो अवनीचा आणि ते अवनीला बोलू लागतात की तुला काही वाटतं का गं? अगं तू असं लग्न केलं त्याच्यामुळे तुझ्या वडिलांना तिकडे हार्ट अटॅक आला आणि ते एवढे त्यांच्या जीवाशी झुंज देत आहे आणि तू इकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगते की ते लग्न खोटं होतं म्हणून. म्हणजे काय? म्हणजे तू तुझ्या आई वडिलांना मुद्दाम या सगळ्या गोष्टीमध्ये घेरलं ना? तू तुझ्या वडिलांना मुद्दाम त्रास दिलास ना? आणि मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. मला वाटलं नव्हतं की तू एवढी चालू मुलगी आहेस. अवनी म्हणते की मॅडम मॅडम मी तुम्हाला कसं समजावून सांगू या सगळ्या गोष्टी? मॅडम म्हणतात की आता तुम्हाला काहीच समजून सांगू नको. आता मला सगळं कळलंय की तुम्ही तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनची किती बदनामी करताय आणि दुसरी गोष्ट आमचा सुद्धा अपमान करताय. तुम्ही पोलिसांना सिरियसच घेत नाहीये ना? आता मी तुम्हाला दाखवते की पोलीस काय असतात आणि किती सीरियस असतात ते.
आतापर्यंत मी तुझ्या आई वडिलांना दोष देत होते, परंतु मला आता कळलंय की दोष कोणामध्ये आहे ते. आता या गोष्टीची तुम्हाला चांगली शिक्षा होणार की तुम्ही पोलिसांची कशा प्रकारे फसवणूक केली आहे. अवनी आणि राजा एकमेकांकडे बघू लागतात. त्यावेळी राजाच्या मनात एक इन्स्टंट आयडिया आलेली असते. राजा विचार करतो की जर जर आता अवनीवर कुठल्या प्रकारच्या केसेस लागल्या किंवा कुठला खटला चालू असला, तर मात्र अवनीच्या शिक्षणाला प्रॉब्लेम येईल आणि तिला कुठेही ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे राजा आता सावध झालेला असतो आणि तो हवालदाराला म्हणतो, की "साहेब, मला जरा ना तुमच्याशी बोलायचंय." हवालदाराला जरा बाजूला घेऊन जातो आणि तो त्यांना सांगतो, की "हे बघा, माझी बायको चिडलेली आहे, त्यामुळे ती तुम्हाला असं सांगते. त्यामुळे ती तुम्हाला सांगते, की आमचं लग्न खोटंय. आता तुमच्या समोरच आमचं लग्न झालंय ना, पण अहो काय करणार, आमच्या दोघांची झालीत भांडणं आणि त्यातल्या त्यात झालं असं, की तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे ती माझ्यावर खूपच चिडली आहे आणि एवढंच काय तर रात्री आमचे खूप भांडणं सुद्धा झाले. पण तुम्हाला माहिती आहे ना नवरा बायकोचे भांडणं कसे असतात. अहो आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लग्न करण्याची हिंमत दाखवली. नाहीतर आम्ही कशाला असं करतोय? हे बघा आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला हे लग्न टिकवायचंय. परंतु माझी बायको सध्या चिडलेली आहे. त्यामुळे तुम्ही घ्या समजून ही गोष्ट. ही मॅडम तर खूप तापलेला आहे. आता मॅडमला आम्ही कितीही सांगितलं तरी त्यांना खरं पटणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्हीच त्यांना काहीतरी समजून सांगा. हे बघा लग्न तोडायचं नाहीये, पण माझी बायको चिडलेली आहे म्हणून असं बोलते. मग आता हवालदार म्हणतात, की "बरं असं जर असेल तर तू काळजी करू नको, मी मॅडमशी बोलतो." मग हवालदार मॅडमशी बोलतो आणि म्हणतो, की "अहो ती जी अवनी आहे ना, ती त्या राजावर चिडलेली आहे. त्या दोघांचे काहीतरी आपापसातले वाद आहेत, म्हणून ती आता म्हणते, की हे लग्न खोटं आहे. आणि कसं आहे मॅडम, तिच्या वडिलांना सुद्धा हार्ट अटॅक आला, त्याच्यामुळे तिलाही वाईट वाटलं असेल. तिलाही वाटलं असेल, की मी हे लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे ते असं बोलताय. तुम्ही जास्त विचार नका करू त्या गोष्टीचा." मग मॅडम बाहेर येतात आणि अवनी आणि राजाला ते सांगतात, की "हे बघा, तुम्ही आता बोललात ना, की तुमचं लग्न खरं आहे." आणि राजाला ती स्पेशली राजाला म्हणते, की "पुन्हा मला ही कंप्लेंट नकोय. तुमच्या दोघांमधले जे काही आपापसातले वाद असतील, ते आपापसातच मिटवा. असं पोलिस स्टेशनमध्ये काहीही सांगायला येऊ नका. आणि हे बघ अवनी, मला माहिती आहे, की तुझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. ह्या सगळ्या गोष्टीमधून तू जाते. पण याचा अर्थ असा नाहीये, की तू तुझ्या नवऱ्याला असं बोलशील. आता तुम्ही दोघं नवरा-बायको आहात. तुमच्या एकमेकांची जबाबदारी आहे." तर अवनी पुढे एक्सप्लेन करायला जाते, परंतु राजा आता तिला तिथेच थांबवतो आणि म्हणतो, की "प्लीज तुम्ही थांबा." राजा आता मॅडमला सांगतो, की "मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथून पुढे आमचा संसार चांगलाच राहणार. तुम्हाला एक संधी सुद्धा देणार नाही बोलायला. तुम्हाला जेव्हा वाटेल ना, तेव्हा तुम्ही चेक करा. आम्ही दोघंही खुश राहणार आणि मी अवनीला खुशच ठेवणार." मॅडम म्हणते, की "बरं, बरं. आम्ही पुन्हा कधीही तुमच्या घरी येऊ. ॲड्रेस तर आमच्याकडे आहे. जर अवनीला त्रास झाला तर राजा मी तुझ्याकडे बघेल हां." तेव्हा राजा म्हणतो, की "मॅडम काळजीच करू नका. माझ्या बायकोच्या डोळ्यातून तुम्हाला एक अश्रूही दिसणार नाही." मॅडम म्हणतात, की "ठीक आहे. असं असेल तर ठीक आहे." मग मॅडम आता सर्टिफिकेट वगैरे देतात आणि काही प्रोसेस कंप्लीट करून त्यांना तिथून काढून देतात. मग अवनीच्या डोक्यात मात्र तीच गोष्ट असते, की राजा हा पोलिसांना असं बोललाच कसा काय, की ही माझी बायको आहे आणि आम्ही पुढे चांगला संसार करू. अवनीला आता राजावर डाऊट आलेला असतो आणि ती राजाला म्हणत असते, की "काय रे, तू असं का बोललास, की मी तुझी बायको आहे म्हणून?" तेव्हा राजा म्हणतो, की "अहो असंच बोलावं लागतं पोलिसांसमोर." त्यावेळी अवनी आता चिडते आणि म्हणते, की "पण मला कळलं ना, की तू असं का बोललास. आत्ता मला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, की तू पहिल्या दिवसापासून माझी एवढी मदत का करतोय? म्हणजे तुझा पहिल्यापासूनच प्लॅन होता मला बायको बनवण्याचा. मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे नाहीये आणि माझ्या वडिलांकडे खूप प्रॉपर्टी आहे. म्हणून तू प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंस ना? एवढा नीच पातळीचा तू असशील ना, असं मला कधीच वाटलं नव्हतं रे. आणि मी सुद्धा किती मूर्ख आहे, की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझ्यावर. माझ्या बाबांच्या विरोधात उभी राहिली. त्यांना एवढं हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि मी कोणावर विश्वास ठेवते? माझ्या बाबांऐवजी मी तुझ्यावर विश्वास ठेवला इतका. तुला एवढा मान दिला आणि तुला सगळं समजलं, परंतु तू एवढा नालायक असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू माझ्यासोबत लग्न केलं ते फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न केलंयस. कारण तुला माझ्या वडिलांचा पैसा हवा होता म्हणून तू आमच्या घरी नोकरीला लागलास. आणि जेव्हा तुझी नजर माझ्यावर पडली, तेव्हा आता मालकाचीच मुलगी आपली बायको असायला पाहिजे असे स्वप्न तू रंगवू लागलास आणि म्हणून तू मला बरोबर जाळ्यात फसवलंस. कारण तुला चांगलंच माहित होतं, की मला त्या विवांशी लग्न नाही करायचंय म्हणून आणि याच गोष्टीचा गैरफायदा तू घेतला. जर मी तुला सांगितलंच नसतं ना विवांबद्दल काही, मी माझी पळून गेली असते ना, तर बरं झालं असतं. पण मी जी तुझी मदत घेतली आहे ना, तर मला आता इतकं अपराधासारखं वाटतंय, की मी तुला सांगू शकत नाही.
राजा म्हणत असतो, की "अहो तुम्ही काय बोलताय हे सगळं?" अवनी म्हणते, "बरोबर बोलताय. खरं तर या गोष्टी मला आधीच कळायला पाहिजे होता. पण ठीक आहे. ठीक आहे, मला या गोष्टी आत्ता कळल्यात. अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि आता तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभं राहायचं नाहीस. आजपासून तू माझ्यासाठी कोणीच नाहीये. मी खरं तर तुला देवदूत समजत होते, परंतु तू त्या लायकीचा अजिबातच नाहीयेस." त्यावेळी राजाला आता खूप हर्ट होत असतं. राजा आता प्रचंड रागात असतो आणि आता तो अवनीला बोलायला सुरुवात करतो. तो अवनीला म्हणतो, की "1 मिनिट, काय समजता हो तुम्ही स्वतःला? म्हणजे मी तुमच्यासाठी इतकं काही केलं, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरच दादागिरी करताय. मलाच या सगळ्या गोष्टी बोलून दाखवताय. अहो, तुम्ही सगळं विसरलात का? अहो, मी तुमच्या घरी जेव्हा आलो ना, तेव्हा विवांसोबत तुमचं लग्न ठरलेलं होतं. मी नाही तुमच्या लग्नाच्या कुठे मध्ये आलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की विवांसोबत पळून जाण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतला होता. मी फक्त त्याला किडनॅप करण्याचा विचार केला होता, तेही तुम्हाला सांगून, कारण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. परंतु त्यानंतरचा जो काही डिसिजन होता, तो तुमचा होता. घरातून पळून आलात तुम्ही, माझी मदत घेतली तुम्ही आणि आज मला तुम्हीच बोलताय. त्या दिवशी जर विवानला गाडीत असताना तुम्ही कॉल केला नसता, मी तुम्हाला एवढं सांगत होतो, की तुम्ही विवानला कॉल करू नका, तरीसुद्धा फक्त विवानला त्याची लायकी दाखवण्यासाठी तुम्ही कॉल केलात आणि तिथे फसलात. मी एवढं ओरडून सांगत होतो, कॉल करू नका. ते तुमचं लोकेशन ट्रेस करतील किंवा आपल्या मागावर येतील. पण तुम्ही ऐकलं का? नाही ऐकलं. तुम्ही माझं ऐकलं नाही, ऐकलं असतं तर आज तुम्ही तुमच्या मार्गावर असता आणि मी माझ्या मार्गावर असते. तुम्ही हॉस्टेलमध्ये असता आणि मी घरी असतो. परंतु तरीसुद्धा मी जाऊन दिलं. ते सुद्धा तुम्हीच केलं. मग त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये लग्न झालं. लग्नाच्या आधी मला तुमच्या घरच्यांचा किती मार खावा लागला तुम्हाला माहिती आहे? मला अजूनही दुखतं. मला पाठीवर झोपता सुद्धा येत नाही, एवढं मला तुमच्या घरच्यांनी मारले. तो मार सुद्धा मी सहन केला. कशासाठी? आजचा दिवस बघण्यासाठी का? की तुमचे हे बोलणे ऐकण्यासाठी? आत्तापर्यंत तुम्हाला काय हवंय? तुमची स्वप्न एवढंच मी म्हणत राहिलो. अहो, पण माझ्या स्वप्नांचा कधी तुम्ही विचार तरी केलात का, की माझी स्वप्न काय होती? अहो, मी प्रत्येक वेळी तुम्हाला बोलून दाखवलं, की आमच्या घरात बाई येणं किती महत्वाचं आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा मी तुमच्याशी लग्न केलं. आता या सर्टिफिकेटमुळे तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे का? अहो, खरा प्रॉब्लेम तर मला होणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही शिकलेले आहात. शिक्षण झाल्यावर तुम्ही दुसऱ्या मुलाशी लग्नही कराल, पण माझा विचार केलाय का तुम्ही? आमच्या घरात आधीच कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही आणि अशा या घरामध्ये आता कोण मुलगी देणार? जिथे माझं पहिलं लग्न होणं मुश्किल होतं, तिथे माझ्याशी दुसरं लग्न कोण करेल? आणि तेही एका डिव्होर्सी मुलासोबत. तुम्हाला माहितीये का, तुम्ही माझी बायको आहात, ही गोष्ट आमच्या गावाला सगळ्यांना कळली आपल्या दोघांचं लग्न झालंय ते. अशा परिस्थितीमध्ये मी लग्न केलंय, जिथे मी माझ्या मोठ्या भावाचा सुद्धा विचार केला नाहीये. माझा मोठा भाऊ त्याचं अजून लग्न झालेलं नाहीये आणि माझं लग्न झालंय म्हटल्यावर गावातील लोक काय म्हणतील, की मोठ्या भावातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी माझ्या सगळ्या फॅमिलीला मी प्रॉब्लेममध्ये टाकलं. कोणासाठी? तुमच्यासाठी. माझ्या यशादाचं लग्न लवकर होणार नाही. कोणामुळे? तुमच्यामुळे. माझे बाकीचे 2 भावंडं लग्नाचे. जर मीच डिव्होर्सी आहे म्हटल्यावर आमच्या घरात अजून कोण मुलगी देणार? कोणीच नाही. अशा परिस्थितीत मी तुमची साथ देतोय. अशा परिस्थितीत तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करतोय आणि तुम्ही मलाच बोलून दाखवताय, की मी प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलं. पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्याशी बोलता, माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. का बरं? तुम्हाला तेव्हा नाही कळलं का, की हा प्रॉपर्टीसाठी हे सगळं करत असेल आणि आज बरं तुम्ही हे सगळं म्हणताय? मला माहिती आहे ना, की तुम्ही हे सगळं का बोलताय. कारण पोलिस स्टेशनमध्ये मी पोलिसांना म्हटलो, की आम्ही आमचा संसार अगदी व्यवस्थित करू. आम्ही चांगले नवरा-बायको आहोत, याचाच तुम्हाला झटका आला आणि एका क्षणात तुम्ही मला जज केलं. कसं काय जज केलं हो? अहो, पोलिस स्टेशनमध्ये मी बोललो ते पण तुमच्यासाठी बोललो. कारण जर पोलिसांनी काही कारवाई केली असती आपल्यावर, आपल्यावर आणखी कुठला खटला चालवला असता, तर माझं जाऊ द्यात हो, पण यातून प्रॉब्लेम आला असता तुम्हाला आणि तुमच्या शिक्षणाला. तुम्हाला कोणी कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं असतं? जर तुम्ही एवढ्या मेडलिस्ट आहात, तरीसुद्धा तुम्हाला जर तुमच्यावर कुठली केस चालू आहे, अशा अवस्थेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल का? याचा विचार तुम्ही केलात का? नाही केलात. पण त्याचा विचार मी केला होता आणि म्हणून मला पोलिसांसमोर हे बोलावं लागलं आणि नाटक करावं लागलं. आणि हे बघा मॅडम, मी कधीही प्रॉपर्टीसाठी ही गोष्ट केलेली नाहीये. राजाच्या डोळ्यात हे सगळं बोलताना पाणी असतं आणि त्यावेळी अवनीला खूप वाईट वाटत असतं.
अवनी राजाकडे बघत असते आणि राजाला म्हणते की नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. राजा म्हणतो की मॅडम आज सगळं तुम्ही बोलून दाखवलं मला. मी तुमच्यासाठी एवढा वेड्यासारखा करत होतो, परंतु आज मात्र त्या सगळ्या गोष्टीचं चीज झालंय असं वाटायला लागलंय मला. अवनी म्हणते की हे बघ तू वाईट वाटून घेऊ नको. हे बघ मला खरं तर खूप मोठा धक्का बसला होता ते मॅरेज सर्टिफिकेट बघून. आता आपलं लग्न हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे आणि आपल्याला वाटत होतं की आपण फक्त लग्नाचं नाटक केलंय आणि यामुळे मला मोठा धक्का बसला आणि म्हणून मी तुझ्यावर ओरडले, तेही कुठलाही न विचार करता. हे बघ मला माफ कर. पुन्हा माझ्याकडनं असं नाही होणार. खरंच तू माझी खूप मदत केली आहेस. मी तुला अशी कशी बोलले हेच मला कळत नाहीये. राजा म्हणतो की जाऊ द्यात आता. जे घडलं ते घडलं. परंतु प्लीज, प्लीज मला परत असं बोलू नका. कारण जे तुम्ही बोललात ते मला कधीही तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. अवनी म्हणते, "मी तुला प्रॉमिस करते, की या गोष्टीनंतर मी तुझ्याशी असं कधीही बोलणार नाही. फक्त आता या सगळ्या गोष्टी तू सोडून दे." मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, की राजाने अवनीसोबत हे सगळं बोलला, हे बरोबर केलं का? कारण कुठेतरी अवनीला हे गोष्ट कळायला पाहिजे होती. राजा अवनीसाठी इतकं करतो आणि ती त्याला एवढं हाडतूडसारखं कधी-कधी बोलत असते, ही गोष्ट मलाही पटत नाही. तुम्हाला पटते का ही गोष्ट? आणि राजाने जे अवनीला सुनावलं ते बरोबर केलं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या छान-छान प्रतिक्रिया मी रोज वाचत असते. तुम्हाला रिप्लाय करत असते. तुमच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादासाठी खरंच धन्यवाद.